जे गोकुळ गीते यांचे समर्थक आहेत ते जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। गोकुळ गीते समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे, कारण जे गोकुळ गीते म्हणालेले होते मी माघार घेणार नाही, काही झालं तरी हार मानणार नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक काहीसे नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी कारला देखील घेराव घातल्याचे चित्र आहे। जोरदार घोषणाबाजी तिथे सुरू झालेली आहे। नाशिक मधलं हे राजकीय नाट्य आता समोर आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात समर्थक नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, कारण गोकुळ गीते माघार घेणार नाहीत असं वारंवार ते सांगत होते आणि त्यानंतर आता ते माघार घेणार आहेत आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार आहेत अशी मोठी बातमी समोर आली आणि त्यानंतर हा कार्यकर्त्यांचा मोठा गराडा नाशिकमध्ये दिसून येतोय। गोकुळ गीते यांचे समर्थक आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली आहे। नाशिकमध्ये विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी सुरू झाल्या। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, गोकुळ गीते माघार घेणार, नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार हे जेव्हा समोर आलं त्यानंतरचं हे चित्र आहे, समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। आपण बघतोय नाशिकमध्ये समर्थक आक्रमक झालेले आहे गोकुळ गीते यांचे आणि त्यांच्याकडनं जोरदार घोषणाबाजी जी आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी मंत्री उदय सामंत हे त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यानंतर आता गोकुळ गीते हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। हे गणेश गीते आणि गोकुळ गीते यांचं घर आहे, ज्या घरी मंत्री उदय सामंत दोन्ही दराडे बंधू या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्या ठिकाणी आता गोकुळ गीते हे दाखल झालेले आहे। मात्र गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांकडनं जोरदार घोषणाबाजी केली जाते। गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाची भावना आहे आणि हे सगळे संतप्त झालेले कार्यकर्ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रचंड गर्दी ही कार्यकर्त्यांची गीते यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पाहायला मिळते। गोकुळ गीते हे आज महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणार अशा स्वरूपाची जी माहिती होती ती समोर आलेली होती आणि त्या सगळ्यामुळे गोकुळ गीते आज आपला पाठिंबा जाहीर करतील अशी सगळी चर्चा आहे। थोड्याच वेळात त्या सगळ्याच्या संदर्भात पत्रकार परिषद होईल। आतमध्ये पत्रकार सुरू आहे, ज्या बैठकीला हे चित्रमध्ये सामंत आहेत, त्याचबरोबर आहे, त्याचबरोबर नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे त्या ठिकाणी आहे, असे सगळेच नेते हे आता गीते बंधूंच्या घरी दाखल झालेले आहे आणि त्यामुळे हे सगळं जरी चित्र असलं तरी देखील कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे आणि अशा स्वरूपानं कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर गोकुळ गीते आता दाखल झालेले आहे आणि त्यांच्यामध्ये बंद दारा चर्चेला जे त्यांचे उमेदवार निश्चितच लक्ष्मण, आपण बघतोय नाशिकचं हे चित्र समोर आलेलं आहे। गोकुळ गीते समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।